नमस्कार. मध्यंतरी त्या कुंभमेळाव्यामध्ये दोन साधू पकडले गेले, पण प्रत्यक्षात ते मुसलमान होते. किंवा मुंबई पुण्यातले असे कितीतरी कॉलेजेस आहे, त्या कॉलेजेसमध्ये असं वाटतं की अमुक काही मुली त्याच कॉलेजच्या स्टुडंट्स आहे, पण प्रत्यक्षात ते तसं नसतं. त्या कॉलगर्ल्स असतात आणि चांगल्या घरातल्या गरजू गरीब मुलींना त्या आपल्या जाळ्यात ओढतात आणि धंद्याला लावतात. किंवा अनेकदा आपण रेल्वेने प्रवास करतो, आपल्या सोबतीनं एखादा खूप चांगला प्रवासी, आपण त्याच्याकडून काहीतरी खायला घेतो, त्यात तो गुंगीचं औषध मिसळतो आणि आपल्याकडलं सामान तो चोरतो. या पद्धतीनं फार वेगळ्या स्वरूपात माणसं आपल्याला पाहायला मिळतात. मी काल परवापासून पहिल्यांदा फार अस्वस्थ आहे, कारण हा असा नेमका प्रकार आपल्या या राज्यातल्या समस्त हिंदूंच्या बाबतीत घडला आहे. म्हणजे अभिनेता अमोल कोल्हे, त्याच्या बाबतीमध्ये जरी तो शरद पवारांच्या पक्षात असेल, तिथून निवडून येत असेल, तिथलं नेतृत्व करत असेल, तरीही समस्त हिंदूंच्या मराठींच्या मनात या अमोल कोल्हेविषयी एक वेगळी इमेज, एक वेगळी अशी भूमिका आपल्या मनात तयार झाली आहे. म्हणजे त्याचं नाव अमोल कोल्हे, पण हे नाव जिभेवर जरी आलं तरी लगेच आपल्यासमोर दिसतो तो थेट राजा संभाजी. पण याच अमोल कोल्हे याचं त्या कॉलगर्ल पद्धतीनं वेगळं रूप, आतलं सत्य भयावह स्वरूप एका व्हिडिओमधून बघायला मिळालं. काल परवा तो व्हिडिओ माझ्या बघण्यात आला, कोणीतरी मला पाठवला आणि अमोल कोल्हे यांचा तो प्रत्यक्षात हिंदूंविरोधी असलेला, हिंदूंवरच टीका करणारा, बदनामी करणारा तो व्हिडिओ बघून मी अस्वस्थ झालो आणि त्यातलं नेमकं सत्य मी पत्रकार हेमंत जोशी तुमच्यासमोर सांगायचं ठरवलं. अचानक जर एखाद्याचं महत्त्व वाढलं तर समोरचा किती अस्वस्थ होऊ शकतो, त्यावर अमोल कोल्हे हे उत्तम उदाहरण. म्हणजे अलीकडे छावा सिनेमा प्रदर्शित झाला, तो गाजतोय. दर दिवशी त्याच्यावर दर्शक प्रेक्षक उड्या मारत आहेत आणि त्या छावातला तो विकी कौशल किंवा संभाजी बघून आपलं महत्त्व संपलं. यापुढे आपल्याकडे संभाजी म्हणून कोणीही बघणार नाही किंवा आपल्याला त्या रूपात कोणी स्वीकारणार नाही. यामुळे अमोल कोल्हे अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्या व्हिडिओमधून विशेषतः नेहमीचा आपला बामण नेता, समस्त ऐकून घेणारा ब्राह्मण समाज, त्यानंतर हिंदू, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या साऱ्यांवर सडकून टीका केली. काकांना ते आवडलं. किंबहुना मला असं वाटतं की काकांनी अमोलच्या खांद्यावर ही बंदूक ठेवली. काकांची ती जुनी सवय आहे, ते एकाच दगडात दोन पक्षी मारतात. म्हणजे त्यांनी अमोलच्या तोंडून हे सारं वदवून घेतलं, टीका करवून घेतली आणि ही या पद्धतीनं घसरलेल्या शब्दांमध्ये अमोलनं जर टीका केली तर एकाच वेळी त्याचं नेतृत्व संपेल आणि विरोधकांना
ठेचण्याचा एक मनस्वी आनंद आपल्याला होईल. या दुहेरी विचारांनी मला असं वाटतं की काकांनी अमोलला ती सुपारी दिली आणि आडनावात कोल्हे असूनही अमोल यांनी कुठलीही चतुराई न वापरता अगदी बेअक्कल पद्धतीनं तो व्हिडिओ तयार केला. मित्रांनो, माझं वाक्य लिहून ठेवा. अमोलचा तो व्हिडिओ आपल्या राज्यातले उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचे समस्त हिंदू नक्कीच ऐकणार आहेत, बघणार आहेत. आणि तेव्हापासून म्हणजे पुढल्या काही दिवसात अमोल कोल्हे हे त्यांच्या मतदारसंघात किंवा त्यांच्या पक्षातर्फे एक नेतृत्व म्हणून आणि अभिनेता म्हणून पूर्णतः त्यांचं साम्राज्य खालसा झालेलं असेल. माझं हे वाक्य या ठिकाणी लिहून ठेवा. अमोल कोल्हे यांच्या हातून फार मोठी चूक झाली आहे. त्यांनी त्यांची जीभ विशेषतः हिंदूंवर, उजव्या विचारसरणीच्या हिंदूंवर फार घसरली आहे. थोडक्यात काय तर अमोल यांनी जागोजाग उजव्या विचारसरणीचे हिंदू हा उल्लेख करत आपण डाव्या विचारसरणीचे आहोत, थोडक्यात मुस्लिम धार्जिणे आहोत हे त्यांनी सांगून टाकलं. म्हणजेच आपण तोंडात श्रीखंड चघळतोय हे लोकांना जरी सांगत असलो तरी प्रत्यक्षात गटारातली घाण त्यांच्या तोंडात आहे हे त्यांनी थेट समस्त राज्यातल्या हिंदूंना सांगून टाकलं आहे. पुन्हा तेच की केवळ आडनावापुरते कोल्हे, प्रत्यक्षात कुठलीही चतुराई त्या व्हिडिओतून मला जाणवली नाही. मूर्खांचे शिरोमणी किंवा मूर्खों के सरदार म्हणून तुमचा उल्लेख करावा एवढा तद्दन फालतूक आणि घसरलेल्या भाषेतला तुमचा तो व्हिडिओ. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मिस्टर कोल्हे, तुम्हाला त्या ऐतिहासिक भूमिकेत किंवा एक उत्तम अभिनेता म्हणून ज्यांनी स्वीकारलं ते तुमच्या डाव्या विचारसरणीचे हिंदू व्यतिरिक्त इतर कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी तुम्हाला या राज्यामध्ये एक आघाडीचा नेता, अभिनेता आणि तुमच्या मतदारसंघातला एक नेता म्हणून स्वीकारलेला नाही. तर समस्त हिंदू तुमच्यावर फिदा होते. तुमच्या त्या ऐतिहासिक भूमिकेवर त्यांना प्रेम होतं. म्हणून त्यांनी तुम्हाला कायम अभिनेता म्हणून आणि कधीतरी अधूनमधून नेता म्हणून स्वीकारला. आणि त्याच उजव्या विचारांच्या हिंदूंवर तुम्ही घसरले असल्यानं यापुढे जर तुमचं कुठलंही नाटक किंवा सिनेमा जर चित्रपटसृष्टीतलं स्थान पुन्हा एकदा वरचढ ठरलं तर अगदी जाहीर ठिकाणी तुमचं जे गटारानं भरलेलं तोंड आहे त्याचा मी नक्की मुका घेईन. आपल्याला जर संघाचा अभ्यास नसेल तर तो आधी करावा. मग संघ, भारतीय जनता पक्ष, ब्राह्मण, हिंदुत्व त्यावर मिस्टर कोल्हे आपण बोललं पाहिजे. केवळ भारदस्त आवाजाच्या भरोशावर तुम्हाला हिंदुत्व पटवून सांगता येणं शक्य नाही. तुमच्या बेअक्कल विचारांना पाजळण्यासाठी मी सांगतो की ज्या 100 वर्षांपासून संघाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्या दिवसापासून संघस्थानावर संघाच्या प्रत्येक कार्यक्रमांना, त्यांच्या बौद्धिकांना, ज्या ठिकाणी संघ स्वयंसेवक एकत्र येतात, जमा होतात, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात. त्यात शिवाजी महाराजांचा फोटो हमखास असतो
आणि त्यानंतर संघानं या जगातला कुठलाही रंग स्वीकारला नाही. त्यांनी शिवबांचा भगवा रंग स्वीकारला आणि तोच ध्वज त्यांनी संघस्थानावर रोवला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की आपण समस्त हिंदूंवर, उजव्या विचारसरणींच्या हिंदूंवर केवळ त्या छावामुळे आपलं महत्त्व, आपली कारकीर्द संपली. त्या असूयेपोटी, त्या अस्वस्थतेतून तुम्ही ज्या पद्धतीनं टीका केली त्यातून तुमची जीभ तर घसरली, पण तुमचं करिअर देखील संपलं. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो कदाचित तुम्हाला माहीत नसेल, तुमचा तो अभ्यास नसेल किंवा तुमच्या घरात ते वातावरण नसेल, त्यामुळे तुम्हाला ते माहीत नसावं, परंतु संघातला प्रत्येक स्वयंसेवक, संघातल्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात प्रामुख्यानं ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मणांना, संघाला वैचारिक आदान प्रदानांची संधी प्राप्त होते, त्या त्या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून तर आजतागायत आणि यापुढे देखील फक्त आणि फक्त शिवबा, संभाजी राजा आणि मर्द मराठ्यांविषयी जो इतिहास आहे, जो जाज्वल्य इतिहास आहे, जो पराक्रमी इतिहास आहे, तो जसाच्या तसा आम्हा ब्राह्मणांकडून, त्यानंतर हिंदूंचं रक्षण करणाऱ्या कडव्या हिंदूंपासून आणि संघ भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा ज्या ठिकाणी ते सारे जमा होतात त्या साऱ्या ठिकाणी केवळ शिवबा संभाजी सांगितला जातो. आणि तुम्हाला हे माहीत नसताना तुम्ही उगाचच तुमची जीभ जेव्हा या पद्धतीच्या केवळ असूयेपोटी संघ, ब्राह्मण, भारतीय जनता पक्ष आणि समस्त हिंदूंवर घसरते, कदाचित शरद पवारांसारख्या 4-2 नेत्यांना ते बरं वाटतं असेल, त्यांनी तुमच्यासमोर टाळ्या देखील वाजवल्या असतील. फार तर ज्यांना हिंदुत्व आवडत नाही किंवा जे हिंदू बाहेरचे आहेत त्या साऱ्यांनी तुमचं कौतुक केलं असेल, पण त्यातला कोणीही तुमच्या पाठीशी एक अभिनेता आणि नेता म्हणून उभा नसतो. उभे असतात ते या राज्यातले समस्त कडवे हिंदू आणि त्यांच्या साऱ्यांच्या मनात तुमचं ते नेमकं घाणेरडं रूप बाहेर पडल्यानं, त्या व्हिडिओतून तुम्ही ते व्यक्त केलं असल्यानं ते उघडं पडलं आहे, नागडे झाल्यात तुम्ही. आणि त्यातून यापुढे तुम्ही सदा सर्वदा राज्यातल्या, देशातल्या समस्त हिंदूंच्या मनातून 100% उतरले आहात. छावा आणि बदनामीचं षडयंत्र या मथळ्याखाली तुम्ही तो व्हिडिओ तयार केला आहे. समस्त हिंदूंनी तो बघायलाच हवा. विशेषतः या व्हिडिओमध्ये कोल्हे, तुम्ही कुठलाही अभ्यास न करता, माहिती न घेता, त्या विकिपीडियाचा आधार घेत ज्या पद्धतीनं तुमची जीभ थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आणि संघाच्या वंदनीय गोळवलकर गुरुजींवर घसरलेली आहे, तुमची ती लायकी नाही. म्हणजे ते सारं ऐकून वाटतं की तुम्ही कडवे हिंदू आहात की मुसलमानांचे भडवे आहात. एवढी मोठी चूक तुम्ही केली आहे. कोणीतरी नक्कीच तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि राजकीय अमिषापोटी जणू तुमच्या हातून ही मोठी चूक घडली आहे, याची खंत हा व्हिडिओ बघताना नक्की जाणवत राहते. मिस्टर कोल्हे, तुमचा तो व्हिडिओ आणि त्यावर माझं उत्तर अद्याप संपलेलं नाही. पुढल्या भागात मी नक्की तुम्हाला शाब्दिक ठेचणार आहे. तुम्ही हिंदूंविषयी किंवा हिंदूंची जी लायकी काढली आहात त्यावर नेमकं सत्य सांगणार आहे.
तूर्त एवढंच. नमस्कार.